बन चुकी है। मुस्कुराते चेहरे और जेस्चर तो कम से कम कुछ यही इशारा कर रहे हैं। देखना होगा कि बस अब कुछ ही लम्हों में जो ये प्रेस कॉन्फ्रेंस शुरू होने वाली है उसमें क्या ऐलान होता है। और मुंबई से हमारे सहयोगी दीपक इस खबर पर ताजा अपडेट के साथ जुड़ चुके हैं। दीपक, जेस्चर हम देख रहे हैं, मुस्कुराते हुए चेहरे दिखाई दे रहे हैं, विक्ट्री का साइन बन रहा है, क्या खबर मिल पा रही है? जी, आधिकारिक रूप से पुष्टि बस कुछ ही पलों में हो जाएगी। आपको बता दें तकरीबन 1 घंटे तक अमित शाह, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उद्धव ठाकरे के घर मातोश्री पर मुलाकात की। 1 घंटे तक बैठकों का सिलसिला जारी रहा और उसके बाद एक ही गाड़ी में अमित शाह, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे और उनके बेटे आदित्य ठाकरे की साथ कार में आए। साफ तौर पर चेहरे पर खुशी देखी जा रही है महाराष्ट्र और शिवसेना, महाराष्ट्र बीजेपी के और शिवसेना के नेताओं के बीच में। और कुछ ही समय में आधिकारिक रूप से पुष्टि कर दी जाएगी कि गठबंधन कर लिया गया है। आपको बता दें कि सूत्र के अनुसार 25 और 23 की बात चल रही है कि 25 सीटों पर बीजेपी चुनाव लड़ेगी तो वही 23 सीटों पर शिवसेना चुनाव लड़ेगी। बस प्रेस कॉन्फ्रेंस शुरू हो चुकी है। अमित शाह कुछ ही समय में आधिकारिक रूप से इस बात की पुष्टि करेंगे। उद्धव ठाकरे उनके पास में बैठे हुए हैं। जी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते, त्याचप्रमाणे मंचावर जागा कमी असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आणि उपस्थित पत्रकार बंधूंनो, आपल्या सर्वांनाच याची कल्पना आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही पक्ष 25 वर्ष युतीमध्ये एकमेकांसोबत सातत्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात वावरले आहे। काही मुद्द्यांवर आमच्यामध्ये मतभेद झाले असतील, परंतु सैद्धांतिक दृष्ट्या हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहेत आणि त्यामुळे आमचा मूळ विचार हा मात्र सारखा राहिलेला आहे आणि म्हणूनच इतके वर्ष आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सोबत राहिलो। मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काही कारणाने आम्ही सोबत राहू शकलो नाही, परंतु त्यानंतर गेली 4.5 वर्ष केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही एकत्रित, केंद्रात एनडीएचं सरकार आणि राज्यामध्ये देखील एनडीएचं युतीचं सरकार हे आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी चालवतो। आणि आज ज्यावेळी देशामध्ये काही लोक एकत्रित येऊन एक संक्रमणाची अवस्था तयार करण्याचा प्रयत्न करतायत आणि विशेषतः राष्ट्रीय विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत, त्यावेळी राष्ट्रीय विचारांचे पक्ष हे एकत्रित आले पाहिजे ही जनभावना देखील होती आणि त्याच जनभावनेचा आदर देखील या दोन पक्षांनी राखलाय। आणि आम्ही पुन्हा या ठिकाणी लोकसभा, विधानसभा सर्व निवडणुकांकरता एकत्रित येण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय घेत असताना केवळ सत्ता पदे यापुरतं मर्यादित नाही, तर एक मोठी वैचारिक चर्चा हो। काही मुद्दे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी आमच्यासमोर मांडले, त्या मुद्द्यांवर चर्चा होऊन आणि पुढे जाताना कशा प्रकारे सामान्य माणसाचं, शेतकऱ्याचं, गरिबाचं हित आपल्याला राखता येईल
याचा व्यापक विचार करून आम्ही ही युती करण्याचा निर्णय घेतलाय. विशेषतः आपल्या सर्वांना माहिती आहे की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर झालं पाहिजे ही अतिशय आग्रही मागणी माननीय उद्धवजींनी या ठिकाणी केलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचं त्याला पूर्ण समर्थन आहे. कारण त्या ठिकाणी राम मंदिर व्हावं आणि ते लवकरात लवकर व्हावं याबद्दल दोन्ही पक्ष हे पूर्णपणे आग्रही आहे. आणि नुकतंच केंद्र सरकारने देखील जवळजवळ 63 एकर जमीन जी त्या ठिकाणी अविवादित आहे ती न्यासाला देऊन मंदिर निर्माणाचा मार्ग एक प्रकारे सुकर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातनं हे जे प्रयत्न आहेत हे दोन्ही पक्षांचे प्रभू श्रीरामाचं मंदिर हे त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हावं या संदर्भातले निश्चितपणे आहेत आणि आमच्यातला धागा देखील हा आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यापक गोष्टींचा विचार करत असताना विशेष यांच्या हिताच्या संदर्भातले निर्णय हे झाले पाहिजेत. या संदर्भातला जो काही आग्रह माननीय उद्धवजींनी सातत्याने ठेवला आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या अंतर्गत कर्जमाफी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिली. जवळजवळ 50 लाख शेतकऱ्यांना आपण ही कर्जमाफी दिली. तथापि काही शेतकरी हे तांत्रिक कारणामुळे किंवा विविध बाबींमुळे या योजनेपासून वंचित राहिले. काही ठिकाणी बँकांनी पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य केलं नाही. अशा प्रकारच्या गोष्टी उद्योजकांनी त्या ठिकाणी लक्षात आणून दिल्या आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला आहे की जे लोक अशा प्रकारे तांत्रिक कारणामुळे सुटले असतील किंवा ज्या ठिकाणी बँकांनी सहकार्य केलं नसेल त्याचा त्वरित आढावा घेऊन त्या संदर्भातले निर्णय घ्यायचे आणि अशा सुटलेल्या सर्व लोकांना या कर्जमाफीचा उचित फायदा मिळाला पाहिजे या संदर्भात जे काही आवश्यक निर्णय असतील ते निर्णय हे लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि तो फायदा देखील त्यांना मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. यासोबत केंद्र सरकारने अतिशय चांगली पीक विमा योजना तयार केली आणि या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणपणे आतापर्यंत 12,000 कोटी रुपयाचा विमा हा शेतकऱ्यांना मिळाला. पण त्याच वेळी काही कंपन्यांनी ऑफिसेस जे डिसेंट्रलाइज पद्धतीने उघडायला पाहिजे होते ते उघडलेले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं तक्रार कुठे करावी हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून त्यातनं अनेक शेतकरी त्या संदर्भात अनभिज्ञ आहेत आणि ते तक्रार करतात. आणि म्हणून आम्ही असा देखील निर्णय घेतला की या संदर्भात कृषी विकास केंद्र किंवा अशा कुठल्या तरी सक्षम जागी प्रत्येक जिल्हा स्तरावर पीक विम्याच्या संदर्भात लोकांची शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून घेणे आणि त्यासोबत ती तक्रार सोडवणे याकरता एक इफेक्टिव्ह मेकॅनिझम हे आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे. यासोबत आम्ही हा देखील निर्णय घेतलाय की आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. अशा प्रकारचे शेतकरी हिताचे जे निर्णय आहेत या निर्णयांना प्राधान्य द्यायचं हा या युतीच्या संदर्भात आमच्या बोलण्यांमध्ये प्रामुख्याने विषय आला आणि त्याच्यावर चर्चा करून तशा प्रकारच्या काही योजना या देखील भविष्यात आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे घेणार आहोत. यासोबत एक अत्यंत महत्वाचा मुद्दा नाणांच्या संदर्भातला हा शिवसेनेकडनं मांडण्यात आला आणि रिफायनरीला किंवा उद्योगाला विरोध नाही तर स्थानिकांचा त्या ठिकाणी जमीन देण्याला जो विरोध आहे त्या स्थानिकांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. त्यामुळे जर असा प्रकल्प करायचा असेल तर ज्या